गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. चला, आज आपण 2 दिवसानंतर पुन्हा भेटत आहोत. आपण 2 दिवसापूर्वी आपला डे 1चा व्हिडिओ बघितला असेल, तासिका बघितला असेल. त्यामध्ये आपण इंग्रजीचं स्ट्रक्चर बघितलं. इंग्रजी आणि मराठीमध्ये रचना कशा प्रकारे वेगळी आहे, थोडा बदल आहे तो आपण बघितला. मला आशा आहे तुम्ही 50 पेक्षा जास्त, कमीत कमी 100 सब्जेक्ट, 100 व्हर्ब आणि 100 ऑब्जेक्ट कमीत कमी तुम्ही अभ्यासले असतील. आणि बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाक्य सुद्धा घरी बनवले असतील. मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या, परंतु अजूनही पाहिजे तितक्या कमेंट्स त्या ठिकाणी तुम्ही मला बनवून दिलेल्या नाहीत. याला थोडं सिरियस घ्या. बघा, 15 दिवसामध्ये आपण 15 मिनिटाचे व्हिडिओ घेत आहोत आणि फक्त 15 व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी शिकणार आहोत. आजचा आपला दुसरा दिवस आहे. अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही काय करा, पहिल्या जो आपला डे 1 आहे त्या डे 1 ला जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकता. चला, आपण जास्त वेळ घालत नाही, आता आपण जाऊया आता डे 2 कडे. आजचा आपला डे 2 आहे. आपण सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आपल्याला कोणतीही भाषा म्हटलं की त्याचे जे प्रकार आहेत, ते काळाचे प्रकार आपल्याला माहित पाहिजे. जर काळाचे प्रकार माहित नसतील तर आपण या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाक्यरचना करू शकतो किंवा आपल्याकडून चुकून होऊ शकतं. म्हणून आपल्याला काळाचे प्रकार या ठिकाणी जे आहेत ते माहिती पाहिजे. मग आपल्याला इंग्रजी शिकायचंय. मग इंग्रजीत अगदी सोपं आहे. काळाचे प्रकार आहेत 3. एक आहे प्रेझेंट टेन्स, म्हणजे जो आता सध्या चालू आहे, वर्तमान काळ, त्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. त्यानंतर दुसरा जो काळ आहे तो काळ आहे पास्ट टेन्स, म्हणजे जी काही घटना होऊन गेलेल्या असतात भूतकाळामध्ये त्याला आपण पास्ट टेन्स म्हणतो. आणि येणारा जो काळ आहे जो अजून आलेला नाही, उद्या आपण म्हणतो मी उद्या गावाला जाणार, उद्या जाणार, अजूनही गेलो आपण, म्हणजे भविष्यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना असतात त्याचे वाक्य बोलण्यासाठी आपल्याला फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळाची गरज भासते. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये सुद्धा काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत आणि प्रत्येक प्रकाराचे पुन्हा उपप्रकार 4 आहेत. आता बघूया आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळाचे 4 वाक्य काय आहेत. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यानंतर दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच काय, साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. त्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. जसे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आहेत, अगदी त्याचप्रमाणे पास्ट टेन्सचे आणि फ्युचर टेन्सचे 4 प्रकार आहेत. आपण पटपट बघूया. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे झाले पास्ट टेन्सचे 4 प्रकार. आता फ्युचर टेन्सचे 4 प्रकार बघा. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे इंग्रजीचे मुख्य 3 प्रकार आणि उपप्रकार धरून आपल्याला 12 या ठिकाणी एकूण प्रकार बघायला मिळतात. आपण एक एक करून, जास्त टेन्शन घेणार आहोत, आपण एक एक प्रकार करत चालणार आहोत. तुमच्या अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत, मराठी आपल्या मातृभाषेमध्ये आपण या ठिकाणी हे प्रकार बघणार आहोत. तर मग आपण प्रेझेंट टेन्स मधला सिंपल प्रेझेंट टेन्स असा अभ्यासणार आहोत. चला जाऊया आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कडे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स वर्तमान काळामध्ये केल्या जाणाऱ्या क्रिया, म्हणजे मी खातो, मी जातो, मी पळतो, मी जेवतो, मी लिहितो, मी वाचतो, किंवा तो जातो, तो येतो, ती जाते, ती येते, रमेश जातो, रमेश येतो, रमेश खातो, रमेश वाचन करतो, रमेश लेखन करतो. या ठिकाणी अशा प्रकारचे वाक्य आपण जेव्हा बोलतो याला म्हणतात साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर वर्तमान काळामध्ये म्हणजे वर्तमानात केल्या जाणाऱ्या ज्या काही घटना आहेत, ज्या काही क्रिया आहेत त्या सांगण्यासाठी, त्या बोलण्यासाठी ज्या काळाचा आपण वापर करतो त्याला म्हणतात साधा वर्तमान काळ, म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स. तर याची रचना कशी आहे. एस प्लस व्ही प्लस ओ, कर्ता, क्रियापद आणि कर्म. बघा, आय प्ले खो खो, मी खो खो खेळतो. या ठिकाणी जो आय आहे तो एस, त्यानंतर प्ले व्ही आहे आणि ओ खो खो आहे. आपण एस काय, व्ही काय आणि ओ काय आहे ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी याच्या मागचा अगोदरचा व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर बघूया, एकूण आपण 4 वाक्य बघणार आहोत. आय प्ले खो खो, मी खो खो खेळतो. यामध्ये तुम्ही बघू शकता आय यस आहे, प्ले व्ही आहे आणि खो खो जे आहे ऑब्जेक्ट आहे, म्हणजेच काय, हा कर्ता आहे, प्ले क्रियापद आहे आणि खो खो हे या ठिकाणी कर्म आहे. दुसरं वाक्य, यू ईट मँगो, तू आंबा खातो. या ठिकाणी यू काय आहे, हा सब्जेक्ट आहे, ईट काय आहे, वर्ब आहे आणि ओ काय आहे, मँगो आहे. पुढचं वाक्य, ही कट्स वॉटरमेलन, तो टरबूज कापतो. यामध्ये ही हाय
सब्जेक्ट आहे, कर्स या ठिकाणी व्ही आहे आणि वॉटरमेलन या ठिकाणी ओ आहे. पुढचं वाक्य शी सिंग्स अ सॉंग्स, ती एक गाणं गाते. या ठिकाणी शी हे सब्जेक्ट आहे, व्ही हे वर्ब आहे, सॉरी सिंग्स हे वर्ब आहे आणि अ सॉन्ग हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे आपण 4 वाक्य बघितलेले आहेत. आता तुम्ही बघा या ठिकाणी पहिले जे 2 वाक्य आहेत या ठिकाणी प्ले हे वर्ब आहे पण याला यस लागलेलं नाही. त्यानंतर इट हे या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये वर्ब आहे परंतु त्याला यस नाही. परंतु खालच्या दोन्ही वाक्यामध्ये जर बघितलं कट आणि सिंग यामध्ये कट्स आणि सिंग्स या ठिकाणी यस लागलेला आहे. म्हणजेच काय, जेव्हा वाक्याचा कर्ता हा ही सी इट म्हणजेच काय तृतीय पुरुष एकवचन असतो तेव्हा क्रियापदाला यस किंवा यस या ठिकाणी प्रत्यय लागला जातो. आपण पुढे त्याबद्दल बघूया. बघा या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कर्ता म्हणजे यस जर तृतीय पुरुष एकवचन म्हणजेच काय ही सी इट किंवा कुणाचं नाव एकवचन असेल तर क्रियापदाला यस किंवा यस लागतो. आता तेच उदाहरण आपण बघूया. ही कट्स मँगो. बघा या ठिकाणी कर्ता जो आहे हा ही आहे म्हणजे तृतीय पुरुष एकवचन आहे म्हणून या ठिकाणी क्रियापदाला यस लागलेला आहे. त्यानंतर शी सिंग अ सॉन्ग या ठिकाणी ती तृतीय पुरुष एकवचन आहे म्हणून या ठिकाणी क्रियापदाला यस लागलेला आहे. त्यानंतर पुढचे वाक्य ही गोज टू स्कूल या ठिकाणी ही हा तृतीय पुरुष एकवचन आहे तो या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत ते या ठिकाणी गोला या ठिकाणी यस हे प्रत्यय लागलेलं आहे. त्यानंतर शी टीच इंग्लिश या ठिकाणी टीच जो आहे त्याला यस प्रत्यय सुद्धा लागलेला आहे कारण का या ठिकाणी वाक्याचा जो काही कर्ता आहे हा कर्ता तृतीय पुरुष एकवचन आहे. हे सगळे तृतीय पुरुष एकवचनी यस असल्यामुळे सब्जेक्ट असल्यामुळे क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लागतो. आता थोडक्यात आपण एका मिनिटामध्ये बघूया की तृतीय पुरुष प्रथम पुरुष द्वितीय पुरुष हे काय आहे तर वर आहे हा जो कॉलम आहे सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि प्लुरल म्हणजे अनेकवचन. बघा प्रथम पुरुष एकवचन आय, प्रथम पुरुष अनेकवचन वी. त्यानंतर द्वितीय पुरुष एकवचन आहे यू आणि अनेकवचन त्याचं होतं यू. त्याच्यानंतर तृतीय पुरुष एकवचनामध्ये ही सी इट आणि अनेकवचनामध्ये या ठिकाणी दे आहे. हे काय आहे दे आहे. हे तृतीय पुरुष अनेकवचन आहे. अशा प्रकारे जेव्हा या ठिकाणी यामधील कोणतंही एखादा शब्द म्हणजे एखादा सब्जेक्ट जेव्हा येतं तेव्हा साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तृतीय पुरुष एकवचन या ठिकाणी ही सी इट आणि कुणाचं नाव जर कुणाचं नाव आलं असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाला काय लागतो यस किंवा यस प्रत्यय लागतो. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे साध्या वर्तमान काळामध्ये अशा प्रकारचे वाक्याची रचना असते. आता या ठिकाणी होमवर्क घेण्यापूर्वी आपण स्ट्रक्चर आपलं काय तयार झालं मग आपलं स्ट्रक्चर तयार झालं यस प्लस व्ही प्लस ओ. हे कशासाठी साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ म्हणजेच काय सिंपल प्रेझेंट टेन्स हे लक्षात ठेवायचं पाठच करायचं आहे आपल्याला. तर आता या ठिकाणी तुम्हाला होमवर्क काय आहे मग आजचा एकदम बघा आपण साध्या 5 ते 7 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपली तासिका संपली की नाही. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या तासिकेतून आपण पुढे जाणार आहोत. आपण या ठिकाणी छोटा छोटा घास घेत पुढे जाणार आहोत. एकदा जर घेतलं तर तुमच्या ती गळी उतरणार नाही म्हणून आजच्या तासिकेत फक्त आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य घेतलेली आहेत. आता तुमचा होमवर्क काय आहे तुम्ही घरी गेल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे हे वर्तमान काळाची वाक्य बनवायची आहे. आता मी तुम्हाला मराठी वाक्य दिलेली आहे. किती वाक्य आहे बघा 5 वाक्य दिलेली आहे. रमेश चिकू खातो, त्यानंतर राजू शाळेत जातो ते वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. आम्ही क्रिकेट खेळतो हे तिसरं वाक्य तुम्हाला इंग्लिश मध्ये बनवायचं आहे. साहिल चेंडू फेकतो याचं एक वाक्य तुम्हाला इंग्लिश मध्ये बनवायचं आहे. मुले मैदानावर खेळतात. अशा प्रकारे ह्या 5 वाक्यांना तुम्हाला साध्या वर्तमान काळामध्येच म्हणजेच काय इंग्रजीत रूपांतरित करायची आहे. आणि अशा प्रकारची 50 वाक्य तुम्हाला तयार करून मित्रासोबत ती शेअर करायची आहेत किंवा मित्रासोबत तुम्हाला एकमेकाला बोलायचं आहे किंवा चर्चा करायची आहे. तर सर्व करणार आणि आता ही 5 वाक्य तुम्ही तयार करून माझ्या आपल्या या चॅनलच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवायची आहे. मला आशा आहे की तुम्ही या ठिकाणी आजचा जो काही आपला छोटीशी तासिका होती ती छोटीशी तासिका चांगल्या प्रकारे एन्जॉय केली असेल आणि आता तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स चांगल्या प्रकारे समजला असेल. तुम्ही आता
या ठिकाणी अशाच प्रकारची वाक्य बनवायची आहेत, परंतु पुढची जी आपली तासिका आहे सिंपल पास्ट टेन्स तो कशा प्रकारे असेल त्याचं या ठिकाणी थोडा अभ्यास करू शकता. म्हणजे तुमचा मी जेव्हा हा पुढचा व्हिडिओ शूट करेल किंवा तुम्हाला पाठवेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपलं काय चुकलं होतं किंवा काय आपलं बनवायचं राहिलं होतं हे तुमच्या लक्षात येईल. तर आता आपण आजची तासिका इथंच थांबूया आणि पुढच्या तिसऱ्या दिवशीच्या तासिकेला भेटूया. तोपर्यंत जय हिंद. तर बघा डे 2 आपला या ठिकाणी समाप्त होत आहे, परंतु मी तुम्हाला जो काही होमवर्क यापूर्वी पण दिलेला आहे त्यामध्ये आपण थोडी वाढ करणार आहोत. तुम्ही आता या डे 2 मध्ये जे काही सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य आपल्याला मी दिलेली आहे मराठी वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करणारच आहात, परंतु या ठिकाणी हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यावरून तुम्ही काय करत आहे तर या ठिकाणी या तक्त्यावरून तुम्हाला जास्तीत जास्त वाक्य बनवण्याचा सराव सुद्धा करायचा आहे. हे बघा हा जो पहिला रकाना आहे हा आहे आपला सब्जेक्ट, हे आहे आपलं वर्ब आणि हे आहे आपलं ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आय, वी, ही, सी, इट, दे हे सब्जेक्ट आहेत आणि जे काही व्ही आहे प्ले, राईट, रीड, क्राय, कट, डान्स, सिंग हे जे आपल्याला वर्ब आहेत हे वर्ब आपल्याला बनवायचे आहेत. आणि लाऊडली, बनाना अँड मँगो, अ सॉन्ग, खो खो ऑन द ग्राउंड, अ स्टोरी, अ लेटर ऑन द स्टेज हे ऑब्जेक्ट वापरून तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचे आहेत वाक्य इंग्रजीची बनवायची आहेत. तर सर्व बनवणार मला गॅरंटी आहे तुम्ही सर्व बनवाल. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.